नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण 2 दिवसापूर्वी जे आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर GMC आपण पदभरतीच्या परीक्षा संदर्भात मित्रांनो एक तुम्हाला सर्वात महत्त्वाची अपडेट मित्रांनो दिलेली होती की येत्या 26 ऑगस्टपासून तुमचे ऑनलाईन पद्धतीनं IPS या कंपनीद्वारे जे की परीक्षा सुरू होत आहेत या संदर्भाची आपण एका वृत्तपत्रामार्फत मित्रांनो तुम्हाला जी की माहिती देण्यात आलेली होती. आता मित्रांनो त्यांचं ऑफिशियली परिपत्र जे की जाहीर करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी सविस्तर काही माहिती दिलेली आहे मित्रांनो. तर आणि हे फायनलचं अपडेट असणार आहे. यानंतर परीक्षा तारखामध्ये काही बदल होणारे नाही आहे. तर पाहूया नेमकं काय यांनी अतिमहत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत किंवा काय अपडेट आहे, काय परीक्षा तारखा आहेत, कधी-कधी परीक्षा असणारी आहे, कोणकोणत्या शिफ्टमध्ये असेल, संपूर्ण काही माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. तर मित्रांनो, हे जे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे ते मित्रांनो आजच जाहीर करण्यात आलेलं आहे 9/8/2024. या ठिकाणी तुम्ही तारीख देखील पाहू शकता. शासकीय महाविद्यालय नागपूर जे की GMC नागपूर देखील आपण याला शॉर्टमध्ये म्हणतो. तत्पूर्वी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर मित्रांनो तुम्ही अजूनही GMCच्या परिपूर्ण तयारीसाठी आपले IPS पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनची टेस्ट आणि जर तुम्ही नोट्स मिळवणार असाल तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सरची लिंक दिली आहे मित्रांनो, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते मिळवून घ्या. ज्यामध्ये आपण सर्व काही लेटेस्टचा सिलेबस आपण त्यामध्ये कव्हर केलेला आहे आणि मित्रांनो जे की परीक्षा दृष्टिकोनातून तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. आपण असं सर्व काही त्यामध्ये एक्सपेक्टेड गोष्टी ॲड केलेल्या आहेत जे की तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो. तर ज्या विद्यार्थ्यांना खरंच ते मिळवायचं आहे आणि चांगला अभ्यास करायचा आहे या उर्वरित दिवसांमध्ये, त्यांनी नक्की आपल्या व्हॉट्सअप सरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते मिळवून घ्या. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये 100% त्याचा फायदा होणारा असेल. तर पाहूया आपण काय आहे लेटेस्टची माहिती. या ठिकाणी पाहू शकता उमेदवारांकरता महत्त्वाच्या सूचना. विषय आहे 680 रिक्त पदांच्या परीक्षा बाबत. तर खाली म्हटलेलं आहे की वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधीनस्थ असलेली नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गट वर्ग 4 समकक्ष संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील 680 रिक्त पदे सरळ सेवेने जिल्हा निवड समितीमार्फत भरण्याकरिता उमेदवाराकडून 30/1/2024 पर्यंत अर्ज मागवण्यात आले होते. त्याची ऑनलाईन कम्प्युटर प्रोग्राम बेस्ड टेस्ट परीक्षा दिनांक 26/8/2024, दिनांक 28/8/2024 व 4/9/2024ला आयोजित करण्यात येत आहे. त्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. तर 26 तारखेला परीक्षा असणारी आहे, 28 तारखेला असणारी आहे आणि डायरेक्टली 4 सप्टेंबरला तुमची परीक्षा असणारी अशी म्हणजे की 3 दिवशी तुमची परीक्षा असणारी आहे. तर काय आहे संपूर्ण सविस्तर वेळापत्रक आता आपण पाहूया. तर 26 ऑगस्टला जे की पहिला टप्पा जो की परीक्षा पहिला दिवस असेल, त्यामध्ये जे आहे जे की तुम्हाला शिफ्ट 1, शिफ्ट 2, शिफ्ट 3 असणारी आहे. जे की शिफ्ट 1 सकाळची असणारी आहे जे की 7:30ची, सेकंड शिफ्ट ही 11:30ची असणार आहे आणि थर्ड शिफ्ट ही 3:30ची असणारी आहे. म्हणजे की 3:30ची ही तुम्हाला थर्ड शिफ्ट असणारी आहे. त्यानंतर जे की 28 ऑगस्टला फक्त शिफ्ट थर्ड असणारी आहे. म्हणजे की फक्त एकच परीक्षा होईल, एकाच वेळेमध्ये शिफ्ट थर्डची परीक्षा होईल 28 ऑगस्टला आणि त्यानंतर परत 4 सप्टेंबरला जे आहे जे की फर्स्ट, सेकंड आणि थर्ड अशा 3 शिफ्ट होणाऱ्या आहे. आणि एक्झामचा जो स्टार्टिंग टाईम असणार आहे तो 8:30चा असणार आहे आणि 7:30 ते 8:15 पर्यंत तुम्हाला जो की रिपोर्टिंग टाईम व गेट क्लोजिंग टाईम या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर हे संपूर्ण काही त्यांनी या परीक्षेचं वेळापत्रक या ठिकाणी दिलेलं आहे की कधी स्टार्ट होईल, कधी एंड होईल आणि काय एक्झामचा स्टार्टिंग टाईम असणारा आहे. तर तुमचे जे वेळापत्रक जे की ॲडमिट कार्ड संदर्भाचं तुम्हाला क्युरीज असतील तर ॲडमिट कार्ड तुमचे येत्या 20 ऑगस्टपासून डाउनलोड करायला मिळणारे असते. त्यामुळे बरेच विद्यार्थी ॲडमिट कार्ड संदर्भात देखील कमेंट्स करतात. तर ॲडमिट कार्ड तुम्हाला 20 ऑगस्टपासून डाउनलोड करायला मिळणारे असतील. त्यानंतर समोर म्हटलं आहे की संस्थेकडून IPS कंपनीकडून उमेदवाराचे भ्रमणध्वनी ईमेलवर संदेश व लिंक पाठवल्या जाईल. उमेदवारांनी सदर लिंक वापरून आपले परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करून प्रिंट काढून घ्यावी व परीक्षेच्या वेळेस परीक्षा केंद्रावर सादर करावे. त्याशिवाय उमेदवारांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. तर तुमचा जो ईमेल ID रजिस्टर्ड आहे किंवा जो मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे ज्यावरून तुम्ही अप्लाय केले असाल तर त्यावर तुम्हाला तुमचे ॲडमिट कार्ड डाउनलोडची एक लिंक मिळणारी असेल आणि मिळतेच मित्रांनो तुम्हाला. तर ॲडमिट कार्डची लिंक मिळाली त्या थ्रू तुम्हाला तुमचे ॲडमिट कार्ड युजर ID पासवर्ड टाकून तुम्हाला तुमच्या डॅशबोर्डमध्ये ॲडमिट कार्ड डाउनलोड करायला मिळणारे असतील मित्रांनो. तर अशी होती ही संपूर्ण काही लेटेस्टची माहिती जी की मित्रांनो GMC नागपूर मार्फत देण्यात आलेली आहे. त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही तुमचा अभ्यास थांबवला असाल तर या वेळापत्रकाला पाहून तुमच्या अभ्यासाला गती द्या मित्रांनो. आणि तुम्हाला जर परिपूर्ण अभ्यासक्रम हवा असेल IPS पॅटर्न आधारित एक्झॅक्ट तुम्हाला स्टडी मटेरियल जो की अभ्यासासाठी हवा असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो त्या ठिकाणी सर्व काही मिळवू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना मिळवायचं आहे
खरोखरच या शेवटच्या उर्वरित दिवसामध्ये ज्या पद्धतीनं अभ्यास करायचा असेल त्यांनी नक्की आपल्या व्हॉट्सअपशी कॉन्टॅक्ट करून ते मिळवून घ्या व चांगल्या आणि उत्तम तयारीला मित्रांनो तुम्ही आज या क्षणापासून लागू शकता. जर अपडेट आवडली असेल नक्की लाईक करा, चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो जे काय आपले जीएमसीचे रेग्युलरली व्हिडिओज येत आहेत एक्सपेक्टेड क्वेश्चनची सीरीज ते देखील तुम्ही पाहत चला, त्यामुळे देखील तुमचा बराच अभ्यास मित्रांनो कव्हर होणारा असेल. तर भेटूया व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये नवीन काही अपडेट सोबत नवीन माहिती सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.